नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इग्नाइट अकॅडमी कडून आहे। तुम्हाला माहितीच आहे इग्नाइट अकॅडमी मार्गदर्शनपर बॅचेस घेत असते आणि भरपूर सारा विद्यार्थ्यांना याचा फायदा झालाय। तुम्ही पण त्यातलेच आहात आणि नवीन असाल तर तुम्हाला सुद्धा याचा फायदा नक्कीच मिळणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची आनंदाची बातमी द्यायची। काय बातमी आहे थोडक्यात बघूया आपण। बघा, काही प्रश्न आहेत, पहिले त्या प्रश्नांची तुमची उत्तरं मी देतो। बघा, टीईटी पात्रता परीक्षा पुन्हा देता आहात का? तुम्हाला पुन्हा द्यायची आहे का? काय कारण असेल? कदाचित पात्र झाला नाही, कदाचित 1-2 मार्कावरून राहिलं, कदाचित तुम्हाला स्कोर हा कॅटेगरीनुसार आला असेल, तुम्हाला ओपन साठीचा स्कोर वाढवायचा असेल, तेच दिलंय। टीईटीचा स्कोर कमी आलाय का? रेकॉर्डेड किंवा लाईव्ह बॅच तुम्ही आमची घेतली होती, ती बॅच घेतली असेल तर आता परत तुम्हाला जर वाटत असेल मला परत एकदा बॅच करायची आहे तर कोणती बॅच घ्यावी? रेकॉर्डेड घ्यावी की लाईव्ह घ्यावी? दोन्ही मधला नेमका फरक काय? दोघांमधला फरक काय आणि बॅचची वैशिष्ट्ये काय असणार? बघा, थोडक्यात तुम्हाला मी तिसरा मुद्दा क्लिअर करतो। रेकॉर्डेड बॅच आणि लाईव्ह बॅच दोघांमधला फरक काय? तर रेकॉर्डेड बॅच ही ज्यामध्ये पूर्ण सिलेबस रेकॉर्ड करून आम्ही ठेवलेला आहे। तुम्ही जर आता रेकॉर्डेड बॅच घेतली तर तुम्हाला एखादा विषय घेतला, सपोज मी घेतला मराठी विषयाचं 10 नंबरचं चॅप्टर, 11 नंबर चॅप्टर किंवा डायरेक्ट शेवटचं चॅप्टर तुम्ही आत्ताही बघू शकता। पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरला तुम्हाला मात्र जे लेक्चर होईल तेच रेकॉर्ड होऊन जाणार आणि तेच तुम्हाला बघता येणार आहे। मात्र रेकॉर्डेड मध्ये तुम्ही हवं ते लेक्चर बघू शकता। हा दोघांमधला फरक आहे। बाकी अजून लाईव्ह मध्ये एक फरक मेजर आहे। ते कोणते फरक आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। बॅचची वैशिष्ट्ये काय? तर बॅच मध्ये तुम्हाला बघा कोचिंग आहे, अपडेटेड लेक्चर्स आहे, टेस्ट सिरीज आहे। टेस्ट सिरीज मध्ये टॉपिक वाईज आहे, सब्जेक्ट वाईज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे। त्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे आणि किती वेळेस लेक्चर पाहू शकणार आहात। आता ही जर तुमच्या थोडक्यात प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला मी अनाउन्समेंट करतोय की द्रोणा 9.0 ची बॅच ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिक्षक भरतीचा कोणताही कोर्स आमच्याकडे घेतला असेल, मग टीईटी असू द्या, सीटीटी असू द्या, त्यानंतर केंद्र प्रमुख असू द्या किंवा टेट असू द्या, ह्या कोणत्याही एक्झाम मार्फत तुम्ही शिक्षक भरतीच्या बॅचला जर जॉईन झाला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे। ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना 50% ऑफ मध्ये ही द्रोणा बॅच 9.0 मिळणार आहे। ऑलरेडी तुम्ही घेतात, ऑलरेडी मी अनाउन्समेंट करत आलेलो आहे, पण लक्षात घ्या आतापर्यंत आपण द्रोणा 1.0 पासून 8.0 च्या बॅचेस घेतलेल्या आहे। म्हणजे टोटल जर बघितलं तर 8 बॅचेस आपण घेतलेल्या आहे आणि ह्या 8 बॅचेस नंतर आता 9वी बॅच येते द्रोणा 9.0। सो ज्यांनी 1 पासून 8 पर्यंतची कोणतीही टीईटीची बॅच घेतली असेल त्यांना पण मी सांगतो तुम्हाला पण संधी आहे नवीन बॅच जॉईन करण्याची। काय करावी नवीन बॅच जॉईन? सर आम्ही ऑलरेडी रेकॉर्डेड घेतली आहे किंवा आम्ही ऑलरेडी एक बॅच तुमची केली आहे किंवा लाईव्ह पण बॅच आम्ही केली, सर आता परत काय करावी? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। बघा, पहिला मुद्दा काय की आता 2025 ची टीईटी संपली आहे। या टीईटी मध्ये नवीन बदल काय झाला? नवीन ही जी प्रश्नपत्रिका आहे त्यानुसार काय बदल करावे लागणार आहे हे जुन्या बॅचला आम्हाला टाकता येणार नाहीये, सो नवीन बॅचला टाकता येणार आहे। सो हा बदल लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा काय? बदलत्या स्वरूपानुसार तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये काय करावं लागणार आहे? नवीन अपडेट द्यावी लागणार आहे। सो त्या अपडेटचं तुम्हाला ही बॅच असणार आहे। चौथा मुद्दा आहे करंट अफेअर जर तुम्हाला करावा लागणार आहे, करंट अफेअर्स ही बॅच तुम्हाला असणार आहे। पाचवा मुद्दा आहे प्रश्नांच्या काठिण्य पातळीसह 2025 ला काठिण्य पातळी बघितली आणि त्याच्या अगोदर क्वेश्चन पेपर बघितल्या तर तुम्हाला हा फरक पण लक्षात येईल, त्यानुसार ही बॅच असणार आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे, तुम्हाला मी अगोदरच सांगितला आतापर्यंतच्या 8 बॅचच्या अनुभवासह टीम तुम्हाला 9व्या बॅचला शिकवणार आहे। आणि ह्या जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी का घ्यावं याचं अजून एक उत्तर असं आहे की तुम्हाला 50% ऑफ आम्ही ऑलरेडी दिलेली आहे। म्हणजे 2499 ची बॅच तुम्हाला 1250 मध्ये मिळणार आहे। सो नक्कीच ह्या बॅचचा फायदा तुम्ही करून घ्यावा। बघा, जुन्या बॅचला तुम्ही होता, तुम्ही केलेलं आहे, पण त्या बॅचमध्ये तुमच्याकडून काही चुका घडल्या असतील, कदाचित तुम्ही बॅच व्हिडिओवर बघितली नाही, तुम्ही लाईव्ह बघितली नाही, तुम्ही रेकॉर्ड झाले बघितली नाही किंवा तुमचा सिक्वेन्स बरोबर नव्हता, तुमच्या सिली मिस्टेक झाल्या, सिरियसली बघितलं नाही, टेस्ट प्रॉपर सोडवलं नाही, टेस्ट टाइम लावून सोडवलं नाही, टॉपिक वाईज सोडवल्या, फुल लेंथ नाही सोडवल्या, हे सगळे डाऊट किंवा हे सगळ्या तुमच्या सिली मिस्टेक झाल्या असेल तर आत्ताच्या ह्या नवीन बॅचमध्ये हे अजिबात होऊ देऊ नका। अगदी 20 तारखेपासून टू द पॉइंट अभ्यासाला लागा। तुम्हाला एक्झाम द्यायचीच आहे, एक्झाम होणारच आहे, एक्झाम जून मध्ये अनाउन्स होणार आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे। सो जेव्हा बॅच म्हणजे जेव्हा ती ऍड अनाउन्स होईल टीईटीची त्यानंतर अभ्यास करायला वेळ फार कमी मिळतो। सो आता संधी
तुमचं सोनं करून टाका. आणि तुम्हाला मी सांगतो लगेच ही बॅच जॉईन करा. 50% ऑफ मध्ये 20 तारखेपासून चालू होते. ही ऑफर लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे. सो लगेच जॉईन करा. जुन्या विद्यार्थ्यांना पण सांगतो जॉईन करा, कारण ही नवीन अपडेटेड बॅच असणार आहे. 50% ऑफ मध्ये ज्यामध्ये सगळेच फीचर तुम्हाला बघा. शिक्षक तुम्हाला डेमो लेक्चर तुम्ही बघू शकता, टॉपिक वाईज नोट्स आहे, लेक्चर वाईज नोट्स आहे, पीडीएफ नोट्स आहे, लाईव्ह क्लासमध्ये डाऊट सेशन आहे आणि टेस्ट सिरीज आहे आणि अनलिमिटेड टाइम असणार आहे. सो नक्की जॉईन करा. या संदर्भात अजून काही शंका तुमच्या मनात असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. बॅच जॉईन करण्यासंदर्भातले खाली काही व्हिडिओ पण, त्याची लिंक पण दिलेली आहे आणि बॅचची वैशिष्ट्य व्हिडिओ पण दिलेला आहे. ओके, सो विद्यार्थ्यांनो ही अनाउन्समेंट तुमच्यासाठी, जे आमचे जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी ही अपडेटेड बॅच आता 50% ऑफ मध्ये अवेलेबल असणार आहे. ओके, या संदर्भात अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.